एकतर दिदी आल्या आणि म्हणाल्या मुलं अजून लहान आहे, मी म्हणूनच काही करू शकत नाही. म्हणलं किती लहान आहे? म्हणाला 14 वर्षांचा आहे. जेव्हा ते मोठं होईल आचार्यजी तेव्हा मी काहीतरी करीन. मी म्हटलं ते मोठं होणार नाही. मोठं तर केव्हाच झालंय. त्याला जितका वेळ देणं गरजेचं आहे दिवसातून इतका बांधून ठेवा आणि विसरून जा. तुमचा दिवस 21 तासांचाच असायला हवा. 3 तास आहेत, बस झालं. प्रकृतीने तुमच्याकडून घेतलं, झालं. खूप लोकांना काहीतरी होतं, फिजिओथेरपी असते, त्यात दिवसाचे 2 तास लागतात. अनेक लोकांना आणखी काहीतरी असतं, डायलिसिसवाले असतात, त्यांना आठवड्यातून 3 दिवस 4 दिवस जावं लागतं, 5-5 तास लागतात. पण ते काही जगणं सोडून देतात? ते काय करतात? ते आपल्या दिनचर्येमधून तेवढे तास वजा करतात. ते म्हणतात माझा दिवस आहेच आज 18 तासांचा, आता 18 तासांचं बघून घेतो काय करायचंय. 6 तास तर आता डायलिसिस माझा घेऊनच जाईल, म्हणजे संपली गोष्ट. किती काळजी करणाऱ्या आया बसल्यात सांगा. लवकर हात वर करा यार. असं नाही, तुम्ही केअरिंग तर खूप आहात बघा, आणि त्यासाठी मुलांचं स्पेशल चाइल्ड असणं काही गरजेचं नाही आहे. या सगळ्यांचं पण तेच आहे, जेवढे हात वर आहेत की आम्ही नसलो तर आमच्या मुलांचं काय होईल. आणि मुलांना असा कोणताही गैरसमज नाही आहे. तो केव्हापासून समजवण्याचा प्रयत्न करतोय की बघ मम्मी, लेट्स टॉक सेन्स. केअरिंग वाईज वगैरे किती आहेत. अच्छा चला मी नाही पाहत. सांगा सांगा, लाज वाटते. आईने तर तरी सांगून दिलं, पाहिला का लोकधर्म, मी आई आहे. आता स्वतःला आई म्हणून सादर करण्यात लाज वाटत नाही, कारण आईचं तर कौतुक केलं जातं. पण पत्नी सांगण्यात तो थोडा दुसरा सेक्शुअल अँगल पण येऊन जातो. तर ते कसं सांगू मी, तर हे हे हे. अच्छा, आई सेक्शुअल शिवायच झाली होती, हे मला कधीच समजलं नाही. पत्नी असण्यात लाज वाटते, तर आई कशी झालीस? सगळे बसले आहेत, डोटिंग मदर्स, केअरिंग फादर्स बसलीत की नाही, डिव्होटेड सन्स अँड डॉटर्स. आता यात कोणती लाज वाटणार नाही. चला हात वर करा. डिव्होटेड सन्स अँड डॉटर्स किती आहेत? हे बघा, कोणी तुमची एकनिष्ठता मागत नाही आहे. फालतूच स्वतःला महत्त्वाचं समजून बसला आहात. जे काही करताय त्यामध्ये वास्तव आणि कल्पना यांना वेगवेगळं करायला शिका. अब्जावधी वर्षांचा आपल्या ब्रह्मांडाचा इतिहास, त्यामध्ये तुम्ही किती वेळासाठी होता? आणि दावा हा आहे की मी नसले तर काय होईल, मीच तर सगळं सांभाळून ठेवलंय.